मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्ही तुमच्या मापानुसार बाहीची उंची आणि घडी सुद्धा कट करून घ्यायची आहे। बघू शकता इथे बाहीची उंची 5 तयार होणार आहे, तर मी 6 इंचावरती बाही कट करून घेतलेली आहे। म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी 1 इंच जास्त घ्यायचं ते लक्षात घ्यायचं आहे। बाहीची घडी इथे मी 9.5 ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या मापाची कट करून घ्यायची आहे। बाही अशा पद्धतीने ठेवून घ्या। अस्तर आहे हे लक्षात ठेवायचं आहे। बाहीचं अस्तर मी पूर्ण ओपन करून घेतलं। आता ह्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून घ्या। जेवढ्या लांबीचा आपली बाही आहे लक्षात घ्यायचं आहे तेवढ्या लांबीचा इथे आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे। हे अशा पद्धतीने तेवढ्या लांबीचा बरोबर आपल्याला इथे कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। आणि कॅनव्हास पेपर ठेवताना थोडीशी चमक आहे ती बाजू आतल्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे मी थोडंसं जाडमध्ये पेपर घेतलेला आहे, बघू शकता। ह्याच्यावरती ही डब्बी हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि गोल आकारामध्ये आपल्याला सर्वात आधी हे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने। आता हा गोल आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। हे मी गोल आकारमध्ये कट करून घेतलं, बघू शकता। आता बरोबर अशा पद्धतीने घडी करून घ्या मध्यावरती हे अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आता इथे आपल्याला अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे खालच्या बाजूला अर्धा इंच हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला अर्धा इंचाचं पुढच्या बाजूला हे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे अशा पद्धतीने। आता इथं आपण अर्धा इंचचं मार्किंग केलं, आलं लक्षात। आता वरच्या बाजूला 1 इंच, ह्या रेषेच्या वरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करून घ्या। इथे हे 1 इंच हे अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्किंग करून घ्या। सोपं आहे। एक लाईन ओढून घ्यायची, 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे। सर्वात आधी अर्धा इंचाचं करा, नंतर 1 इंचाचं। आता इथे बघू शकता हा पेपर आपण अशी घडी करून घेतली, हे इथून ठेवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। अर्ध गोलमध्ये आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता पुढच्या बाजूला हे अशा पद्धतीने तुमचं मार्किंग सुद्धा समान होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं। हे अशा पद्धतीने पुढच्या सुद्धा बाजूला हे इथे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण। आता इथे आपल्याला हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे जी बाजू चमकेची आहे ना आतल्या बाजूची ती पूर्ण अशी चिटकून जाते ते लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं ते लक्षात घ्यायचं आहे। आतल्या बाजूला थोडीशी चमक असते ती बरोबर चिटकली जाते हे अशा पद्धतीने। हे अस्तरला चिटकून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता इथे आपल्याला थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई करताना कपडा सरकणार नाहीये। आता इथे आपण हा आकार दिलेला आहे, बघू शकता। ह्याच्यावरती आपल्याला अशा आकारामध्ये व्यवस्थित कडेपर्यंत आपल्याला पूर्ण ही शिलाई करून घ्यायचं आहे। सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या, म्हणजे कपडा सरकणार नाहीये। आता इथे आपल्याला ह्या पूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला हे व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। सावकाश करा। आता इथे आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित येणार आहे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे। इथे हे अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आकार सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे हे अशा पद्धतीने।
इकडे सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला अस्तरला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता व्यवस्थित शिलाई मारून घेतली. आता बाही अशा पद्धतीने पकडा. इथे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि बरोबर मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना नेहमी आपण मध्यापासून सुरुवात करत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे, किंवा मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला कडेकडेला एकदम कडेकडेला व्यवस्थित पूर्ण ह्या आकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायची आहे. 2-2 इंच सोडून द्यायचं आहे. पहा 2 इंच ह्या बाजूला आणि 2 इंच ह्या बाजूला सोडून द्यायचं आहे. फिटिंगच्या बाजूला आपल्याला मणी लावायचे नाहीयेत, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला हे मणी लावायला सुरुवात करायची आहे. पहा एकदम व्यवस्थित आणि कडेकडेला लावून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा आणखीन व्यवस्थित दिसेल. मणी सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेकडेला लावून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाहीये. हे अशा पद्धतीने आता सर्वच मणी आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती डिझाईन अनुसार लावून घ्यायचे आहेत. हे पहा इथे इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण फक्त 2 इंच ह्या बाजूला सोडून इथे सुद्धा ह्या बाजूला लावून घ्यायचं नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपले पूर्ण मणी लावून झालेले आहे. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. ही खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा असं मार्किंग करून घेत जा नेहमी. ही आपली पुढची बाजू. हे पहा, आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आणि हे आपण शोल्डर जोडतो का, ते पाठीमागच्या बाजूला करायचं. हे पहा अशा पद्धतीने इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे, आणि बाही जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा हे व्यवस्थित पकडा बाहीवरती बाही. इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा. इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता, आणि मी ब्लाऊजला सुद्धा जोडून घेतलेली आहे. दुसरी सुद्धा बाही तुम्ही इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायची आहे. इथे मी बाहीची उंची 5.5 इंच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ठेवू शकता, आणि बाहीची घडी सुद्धा टाकताना तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. इथे मी बाहीची घडी 7.5 इंच ठेवलेली आहे. तुमच्या साईजनुसार तुम्ही ठेवू शकता. इथून मध्यापासून ह्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून सुद्धा आपल्याला 1-1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे, आणि हा आकार आपल्याला व्यवस्थित इथपर्यंत कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्वात आधी अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, आणि इथून आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे.
आता इथे आपण पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता हा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे एकदम छोटे छोटे असे कट मारून घ्या, म्हणजे पलटी झाल्याच्या नंतर आपली डिझाईनसुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते. आता इथे आपल्याला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. अस्तर पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने पूर्ण आतल्या बाजूला घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे वरच्या बाजूला एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे मी डिझाईन बनवण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे. अशी घडी करून घ्यायची आहे. मध्यभागी एक कट मारून घ्यायचा आहे किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता मध्यापासून ह्या बाजूला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. परत एकदा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. हे मध्यावरती केलेलं मार्किंग बघू शकता. अशा पद्धतीने हे केलेलं मार्किंग बरोबर असं ठेवून घ्या. हे सुद्धा मार्किंग अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. हे आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्या सर्वात आधी. हे आता ह्या सुद्धा बाजूचं हे मध्यावरती बरोबर असं ठेवून घ्या. ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि ही सुद्धा बाजू मार्किंग केलेलं बरोबर असं ठेवून घ्या. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने थोडी शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित पकडा. हे अशा पद्धतीने. इकडची सुद्धा बाजू हे ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा. हे अशा पद्धतीने. जास्त कपडा असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे अस्तर ठेवून घ्या. अशा पद्धतीने ह्याच्यावरती डिझाईन ठेवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. इथं आपण अस्तर जोडून घेतलेला आहे. बाही बरोबर अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. आणि इथे थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. एकदम कडेकडेला हे अशा पद्धतीने मध्यावरती व्यवस्थित कपडा असा व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला एक शिलाई करून घ्यायची आहे. हे व्यवस्थित पकडा. हे अशा पद्धतीने. आता पूर्ण पिना लावलेल्या काढून घ्यायच्या आहेत. आता हा शिल्लक राहिलेला वरचा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला पाइपिंग करून घ्यायची आहे. मी इथे 1 इंचाची पट्टी काढलेली आहे. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे मी काढून घेतलेली आहे.
आता इथे आपल्याला एकदम छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने. एक लटकन आपलं तयार करून झालेलं आहे. त्याच्यावरतीच बरोबर अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा लटकन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन तयार झालेले आहेत. आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने बरोबर इथे मध्यभागी लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपले लटकन जोडून झालेले आहेत. हे अशा पद्धतीने बाही पकडायची आहे आणि बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती रोज वापरण्यासाठी ही बाही डिझाईन तयार करू शकता. इथे मी हा ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे. हे बघू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्या. इथे मध्यावरती बरोबर एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने म्हणजे बरोबर आपला मध्य लक्षात राहतो. इथे मी पुढच्या बाजूला लावण्यासाठी ब्लाऊज पीस मधली पट्टी सुद्धा काढून घेतलेली आहे. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे मी 3.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला तुमच्या बाहीचं केलेलं पेपर कटिंग इथे तुम्हाला घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा. आणि ते पेपर कटिंग ही लक्षात ठेवा. ही बंद बाजू आहे असं ठेवून बघायचं आहे. ब्लाऊज पीस आपला किती आहे ते लक्षात येईल म्हणजे तुमच्या. आता इथे जास्त असेल तर 3.5 इंच मार्किंग करून घ्या. कमी असेल तर थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी 3.5 इंच ठेवलेलं आहे. आता असं ठेवून घेते इथे. हे बघू शकता. हे आता इथून हे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये अशा पद्धतीने. इथे मी 3.5 इंच ठेवलेलं आहे. आता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली. आता इथे बघायचं आहे तुमच्या बाहीची उंची किती आहे असं ठेवून बघा. हे बरोबर अशी बाही तुमची ठेवून घ्या आणि इथे बरोबर असं उंचीचं मार्किंग करून घ्या. इथे बरोबर असं उंचीचं मार्किंग करून घेतलं. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्या म्हणजे पटकन तुम्हाला समजायला ते सोपं पडेल. आता वरच्या बाजूला 1.5 इंच तरी आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हे बरोबर माझं 1.5 इंच भरत आहे असं ठेवून बघा. शक्यतो कपडा थोडासा वरच्या बाजूला जास्त घ्या ते लक्षात ठेवा. आता इथे माझं बरोबर 1.5 इंच भरत आहे ते लक्षात ठेवा. आता इथे काय करणार आहे मी. हे अशी लाईन ओढून घ्या इथे म्हणजे किती आपण जास्त घेतलं ते आपल्या लक्षात येईल. आता इथे बाही घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे. हे बघू शकता. आणि ह्या बाजूला एक असं मार्किंग करून घ्या इथे. म्हणजे काय होईल तुमचा मुंडा तिथे कधी पुढे मागे होणार नाही. 2 इंच असतं बघा. इथं आपण कट करताना घेतो हे बरोबर राईट आपल्या इथं 2 इंच भरतं ते लक्षात ठेवा. किंवा आतमध्ये तुम्ही 2 इंचचं मार्किंग असं करून घेतलं तरी सुद्धा चालेल. शक्यतो बाही ठेवा अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला मार्किंगला पटकन ते सोपं पडेल. हे लक्षात आलं तुमच्या इथे. आता इथून हे बंद बाजू आहे. इथून आतमध्ये 1 इंच घ्या. इथे बरोबर असं 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते विसरू नका फक्त. आता इथे मी तुम्हाला आकार देण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. तुमची बाही घ्या. इथे आपण कटिंग करताना इथे 1 इंच मार्किंग करून घेतो. आता मी कसं दाखवलं त्याच पद्धतीने इथे बघू शकता 1 इंच सुद्धा घेतो. इथून एवढं अंतर बंद बाजूने घेत असतो. आता इथे काय करायचं हे पूर्ण ओपन करून घ्या. हे कटिंग केलेलं मार्किंग इथं आलं. हे थोडंसं इथे मी कट मारून घेते अशा पद्धतीने. आता इथे हे कटिंग केलेलं मार्किंग आहे 1 इंचचं ते इथं असं ठेवून घ्या. हे मार्किंग केलेलं आहे का आपण इथे 1 इंचचं. इथून इथे 1 इंच आणि इथून इथे 1 इंच सुद्धा आपण घेत असतो पेपर कटिंग करताना. ते बरोबर ह्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडा. हे आणि बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. इकडच्या बाजूने सुद्धा तुम्ही असा आकार देऊ शकता. बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने आकार आपला आलेला आहे. हे बघू शकता इथे.
नक्की तुम्ही अशा पद्धतीने द्यायचं आहे. फक्त हे 1 इंच लक्षात ठेवा. इथे बरोबर ह्या 1 इंचावरती ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही बाही ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर इथून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी पाठीची उंच बाजू ठेवलेली आहे. सर्वात आधी ती बाजू ठेवून घ्या. ही पाठीची उंच बाजू आहे ती ठेवलेली आहे. ही उंच बाजू आणि खोलगट बाजू पुढची बाजू असते, ते लक्षात ठेवा. इथे मी उंच बाजू ठेवून अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हा जोडताना पाठीच्या बाजूला आकार येतो, ते लक्षात घ्या. आता पुढचा आकार कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा, ही आपली बंद बाजू आहे. इथे सुद्धा आपण 1 इंचाचं मार्किंग करून घेत असतो बाही कट करताना. आता ह्या बाजूला सुद्धा 1 इंच घ्या किंवा असं मोजून घेतलं तरी चालेल. हे पहा, राईट आपलं इथे 1 इंच भरतंय. हे पहा, असं मार्किंग करून घ्या इथे. आणि इथे काय करा, छोटासा एक कट मारून ठेवा. फुगा बाही कट करताना एकदम तुम्हाला ही सोपी पद्धत आहे. हे पहा, असा कट मारून घ्या इथे. हे पहा, ह्या बाजूला मी इथं कट मारून घेतला. हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आता एक खोलगट म्हणजे आपली पुढची बाजू असते. आता इथे काय करायचं, हे आपण मार्किंग केलेलं आहे का आत्ताच 1 इंचाचं, इथून इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि हे सुद्धा इकडं अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही काय करायचं, हे पहा खोलगट आकार द्यायचा असेल तर हे पहा बघू शकता. मग ह्याच्यावरती बरोबर असं वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपल्या इथे मार्किंग झालेलं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचं, एक पाठीमागची बाजू आणि एक खोलगट असते ती आपली पुढची बाजू असते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं आपलं दोन्ही सुद्धा मार्किंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरायची आहे. खोलगट बाजू म्हणजे पुढची बाजू असते आणि उंच असते ती पाठीची बाजू असते. नक्की अशाच पद्धतीने तुम्ही प्रयत्न करून बघायचा आहे. आपली उंच बाजू असं ठेवून बघा. इथून 1 इंच ह्या बाजूला घ्या, इथून 1 इंच ह्या बाजूला घ्या. म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला एकदम असं सोपं जाईल. सर्वात आधी उंच बाजूला घ्या मार्किंग करून, नंतर ह्या बाजूला खोलगट पुढची बाजू. हे मार्किंग परत 1 इंच इथून घेऊन हे पहा असं ठेवून घ्या. इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. मग असं बरोबर असं ठेवून घेऊन इथे असं अशा पद्धतीने ठेवून तुम्ही असा आकार बाहीचा परफेक्ट फुगा बाहीचा देऊ शकता. म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम सोपी पद्धत आहे. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी उंच पाठीच्या बाजूचा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत हा कट करून घ्यायचा. मध्यावरती मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं, किंवा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एक बाजू मी बाजूला घेते. ही आपली उंच बाजू झाली, ते लक्षात ठेवा. आता ही आपली खोलगट बाजू म्हणजे पुढची बाजू जोडताना येते. हे पहा तिथे पण काय करायचं, हे पहा हा आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत. हे पहा लक्षात आलं तुमच्या नक्कीच. म्हणजे तुमचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. हे बघू शकता एकदम व्यवस्थित आपली इथे बाही कट झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला ह्या बाजूला, ही आपली फिटिंगची बाजू असते, ह्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्या. 4 इंच लक्षात ठेवा. इथून मी इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 4 इंच घेतलेलं आहे आणि इथे असा एक कट मारून ठेवा. हे पहा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बाजूला सुद्धा आपलं मार्किंग व्यवस्थित होऊन जाईल. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला फुगाबाईचं कटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आता इथे एक मार्किंग करून घ्यायचं आपलं राहिलेलं आहे. ह्याच्या समोरच घ्या. आपण इथे कट मारून ठेवलेला आहे का, त्याच्या समोरच बरोबर अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या. म्हणजे हे सुद्धा अंतर 4 इंच भरलं पाहिजे. ह्याच्या समोर लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे सुद्धा हे पहा अशी एक लाईन ओढून घ्या, ते लक्षात ठेवा. इथे एक छोटासा असा कट मारून घेतला तरी चालेल, इथे सुद्धा घ्या. आता इथे आपला बाहीचा मध्य आहे. हे पहा असं मार्किंग करून ठेवायला फक्त विसरू नका. आता इथे मार्किंग आहे. आता इथून तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे चुन्या टाकू शकता, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने थोडेसे मोठे टाकले तरी सुद्धा चालतील, फक्त एकसारख्या टाकायचे आहेत. म्हणजे बाही सुद्धा तुमची दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसली पाहिजे, ते लक्षात ठेवा. जवळ जवळ टाका, व्यवस्थित टाका. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे सावकाश आणि सविस्तर. हे पहा बघू शकता इथे तुमचा इथे मध्य बरोबर आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने एकसारखे टाकायला फक्त विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बरोबर आपल्या इथे चुन्या आलेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडताना बरोबर इथून मध्यापासून सुरुवात करा. असं मार्किंग करून घ्या. हे बरोबर आपण इथे मार्किंग सुद्धा केलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता ही बाजू, ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली, लक्षात आलं. आता ह्या चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला घ्या आणि ह्या बाजूला फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने इथून सुरुवात करा. हे पहा ह्या बाजूला घ्यायची, इकडच्या बाजूला. म्हणजे तुमची बाही सुद्धा दिसायला एकदम छान अशी दिसून जाणार आहे. आता इथे आपल्याला ह्या बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा अशाच पद्धतीने एकदम सावकाश आणि एकसारखे आले पाहिजेत, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे.
म्हणजे तुमची बाही सुद्धा एकदम अशी दिसायला व्यवस्थित दिसणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने, अशा पद्धतीने इथपर्यंत लक्षात ठेवा. अशा पद्धतीने बघू शकता इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने तुमची बाही दिसायला दिसणार आहे. हे पहा बघू शकता. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आता ही आपली सुईची बाजू. आता उलट्या बाजूने अशा पद्धतीने पकडून घ्या आणि आपण पट्टी काढली का ते लक्षात घ्या. अस्तर जर नसेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करून घेऊ शकता. लक्षात घ्यायचं आहे. इथे मी 3.5 इंचाची पट्टी काढलेली आहे. आता इथे बघायचं आहे तुम्ही जेवढ्या लांबीची तुम्हाला लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे तुम्ही असं ठेवून बघा आणि मग नंतर हे कट करून घ्या. लक्षात घ्यायचं आहे. आता इथे ही आपली सुईची बाजू आहे आणि ही आपली उलट बाजू. आता ह्या बाजूने अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या इथून. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे एकदम सावकाश. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून तयार झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला पूर्ण दापटीप टाकून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. पूर्ण दापटीप टाकून झालेली आहे आपली. लक्षात घ्यायचं आहे. इथं आपली पूर्ण दापटीप टाकून झाली. आता ह्या बाजूला ही आपली सुईची बाजू. आता इथे काय करायचं आहे थोडीशी घडी करून घ्या अशी. हे पहा आणि ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे. ही पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात घ्या. इथे आपली राईट 1.25 इंचाची पट्टी माझी इथे तयार होत आहे. 1.25 इंचाची ते लक्षात घ्या. आता इथून आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करत करत घ्या. हे पहा एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा. हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे शिल्लक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता. हे पहा इथे आपली पूर्ण पट्टी लावून झाली बघू शकता. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे ह्या बाजूला तुमचा एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये ते लक्षात ठेवा. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करा ते लक्षात ठेवा. जरी तुम्हाला बाही जोडायला ह्या बाजूला जरी कमी पडली तर एक चुनी ह्यामधली तुम्ही काढू शकता ते लक्षात ठेवा. ह्या बाजूची सुद्धा मग जर कमी पडली तर ह्या बाजूची सुद्धा तुम्ही 1-2 चुन्या काढू शकता ते लक्षात ठेवा. पण बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करायची आहे ते लक्षात ठेवा. आता इथे पुढच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस वापरू शकता. आता आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कलरची इथे लेस वापरू शकता ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला लेस इथे लावून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमची बाही सुद्धा दिसायला अशी छान दिसून जाणार आहे. आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण लेस लावून तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस सुद्धा वापरू शकता ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपली फुगाबाई अशा पद्धतीने तुम्हाला घातल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने मी पकडते इथे. हे पहा दिसायला अशी सुंदर तुमची इथे फुगाबाई तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर. आता इथे फिटिंगच्या बाजूला जर तुम्हाला जोडायला कमी पडलं, शक्यतो बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करा ते लक्षात घ्यायचं आहे. जर फिटिंगच्या बाजूला तुम्हाला जोडायला कमी पडलं तर मग ह्यामधले तुम्ही 2 चुन्या तरी काढू शकता. इथे सुद्धा ह्या बाजूच्या तुम्ही 2 चुन्या इथे काढू शकता ते लक्षात ठेवायचं आहे. बाही जोडायला कमी पडली तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की बाही डिझाईन तयार करून बघायची आहे. आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितली आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि शिलाई सुद्धा आपल्याला ती बाही कशा पद्धतीने करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे, नक्की करून बघायची आहे. ही पूर्ण बंद बाजू आहे. आता इकडच्या बाजूला आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे. तुम्ही तुमची घडी मोजून घ्या आणि ते मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेतली. बाहीची उंची तयार 9.5 आहे तर मी 10.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. शिलाईसाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. वरच्या बाजूला अशीच आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. बाही फिटिंग मार्किंग 5.5 आहे. तुम्ही तुमचं मोजून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी पकडायचं आहे. बाही फिटिंगचं मार्किंग केलं आणि 2 इंच वाढून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये. आता हे मी कट करून घेते, नंतर आपण आकार देऊया.
ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात घ्यायची आहे. बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ते सर्व साईजसाठी आपल्याला घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता बाहीची उंची 9.5 तयार होणार आहे. वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंच ठेवायचं आहे. हे पहा, इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. आतल्या बाजूला 2 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा तिथे पुढे मागे होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं. सर्व साईजसाठी आपल्याला हे घ्यायचं आहे 2 इंच आतल्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. सुरुवातीला एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे, अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने. नंतर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो इथपर्यंत. आता खालच्या बाजूचा आकार हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, इथे आपण फिटिंगचं मार्किंग केलं का, तिथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. जास्तीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे मी कट करून घेते, हे पहा अशा पद्धतीने. आणि खोलगट बाजू आहे खालची, ती पुढच्या बाजूला असते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा. आता इथून हे सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने. आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासूनच सुरुवात करतो. आता हे दोन्ही सुद्धा मी ओपन करून घेते. आता ही आपली पाठीची बाजू जोडताना येणार आहे. आता ही खोलगट म्हणजे आपली पुढची बाजू. आता हे व्यवस्थित इथून करा 2 इंचाच्या पुढे, हे पहा अशा पद्धतीने. इथपर्यंत आपण मार्किंग केलं का 1 इंचापर्यंत, तिथपर्यंतच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे बाहीचा सुद्धा आकार आपल्या इथे एकदम असं व्यवस्थित आलेला आहे. पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचा आकार द्यायचा आहे. हा ब्लाऊज पीस आहे आणि पुढच्या बाजूला बघू शकता ही पट्टी आहे. सर्वात आधी काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, कारण की आपल्याला ही पट्टी पूर्ण कट करून घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. नंतर आपण ती जोडून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने पकडा इथे. आणि जेवढी तुमची पट्टी उंचीला आहे ना, बाहीच्या उंचीला लक्षात घ्यायचं आहे, तेवढी इथं असं मार्किंग करून घ्या. थोडंसं जास्त वरच्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा एवढं, म्हणजे हे पहा इथं मार्किंग करून घेते. थोडं आपल्याला इथे शिलाईसाठी सुद्धा लागणार आहे, ते लक्षात घे. इथे सुद्धा मी खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून दिलेलं आहे, म्हणजे डिझाईन सुद्धा आपली शिलाई झाल्याच्या नंतर व्यवस्थित दिसेल, ते लक्षात घ्यायचं आहे. असं थोडंसं वरच्या बाजूला मार्किंग असं पकडा फक्त, एकदम सोपं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग करून घेतलं. आता वरच्या बाजूला आपलं किती शिल्लक आहे, 5.5 माझी इथे शिल्लक आहे. हे पाशी लाईन ओढून घेते मी. तेवढा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता सर्वात आधी आपल्याला पुढच्या बाजूची पट्टी काढून घ्यायची आहे. थोडीशी जास्त कट करा, हे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे एवढं तरी अंतर ठेवायचं आहे. इथे बघू शकता मी पूर्ण पट्टी काढून घेतली. दोन्ही बाह्यांच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे. अशा पद्धतीने मधून कट करून घेतली तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने दोन्ही बाह्यांच्यासाठी 2 आता हे आपण वापरू शकतो. इथे आपण खालच्या बाजूची पट्टी पूर्ण कट करून घेतली. आता हा शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घडी करून घ्या. पूर्ण जेवढा तुमचा शिल्लक असेल तेवढा हे पाशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने, म्हणजे ही पूर्ण आपली बंद बाजू होईल. ही पूर्ण आपली बंद बाजू लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने इकडच्या बाजूला अशी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूने हे म्हणजे दोन्ही बाह्या सुद्धा आपल्याला सोबतच कट करून घ्यायच्यात. ह्या बाजूने मी घडी करून घेते, म्हणजे आपलं कटिंग सुद्धा इथे व्यवस्थित होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला किती 5.5 इंच, अर्धा इंच थोडंसं जास्त काढा, कारण की शिलाईमध्ये थोडंसं इकडे तिकडे आपलं होत असतं, त्यासाठी 6 इंच घेतली तरी सुद्धा चालेल. इथे आपण ब्लाऊज पीसाची घडी करून घेतली. आता आपलं शिल्लक किती आहे, वरच्या बाजूचं 5.5 आहे, ते 5.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाह्या सोबतच कट करायचे आहेत, ते लक्षात घ्या. 5.5 इंच उंचीचं मार्किंग, एवढी उंची आपली शिल्लक राहिलेली आहे तेवढं. इथे तुमचे किती सुद्धा असू द्यात, असं तुम्ही मोजून घ्या. खालच्या बाजूला ब्लाऊज पीसाची पट्टी ठेवून घ्यायची, म्हणजे काठाची पट्टी, आणि नंतर जेवढं शिल्लक असेल तेवढं मार्किंग करून घ्या. मग जेवढं शिल्लक आहे असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. आता इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घ्या एकसारखी. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा इकडच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, शिल्लक जेवढी आहे तेवढं. आता इथे लांबीला सुद्धा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. लांबीला इथे मी 17 ठेवणार आहे, 17 इंच ठेवणार आहे लांबीला. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा इकडच्या बाजूला 17 इंचावरती मार्किंग करून घेते. अशी एक लाईन ओढून घेते. हे पहा ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्या. इकडून मी ह्या बाजूला 17 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा ह्या बाजूने सुद्धा व्यवस्थित कट करून घेते. आता इथून हे पहा मधून मी कट करून घेते. हे पहा म्हणजे दोन्ही बाह्यांच्यासाठी आपल्याला 2 लागणार आहे. आणि मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायला, फक्त विसरायचं नाहीये.
आपलं इथे व्यवस्थित कट झालेला आहे, बघू शकता दोन्ही बाह्यांच्यासाठी 2 आपण इथे कट करून घेतलं. आता हे मी एकावरती एक ठेवून घेते. हे अशा पद्धतीने आपली ही पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवा. आता ही पूर्ण आपली ओपन बाजू आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ओपन बाजूने आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्या. ह्या बाजूने इकडच्या बाजूला 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू आहे. तेवढ्या भागामध्ये आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपण मार्किंग करून घेतलं. आता इथे आपला बाहीचा मध्य राहणार आहे ते लक्षात घ्यायचं. आपण इथे मध्यवर्ती सुद्धा कट मारून घेतला. आता चुन्या टाकताना आपल्याला एवढं मार्किंग केलं का एवढ्याच भागामध्ये टाकायचे आहेत, फिटिंगच्या बाजूला टाकायचे नाहीत. इथे सुद्धा एवढ्याच भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. ही बाजू सुद्धा आपली फिटिंगची राहणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. हे पहा आणि एकसारख्या टाका. हे पहा अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने जास्त जवळ टाकले तरी चालतील, फक्त एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे एका बाजूच्या आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत बघू शकता. इथे एक बाजू झालेली आहे आपली. ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. आता इकडच्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याला त्याच बाजूला हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण खालची बाजू सुद्धा हे पहा एक एक व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता. इथे पूर्ण खालची बाजू सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून झाल्या बघू शकता. इथे आता अस्तरचा कपडा घेऊया आपण, त्याच्यावरती ठेवून बघूया आपलं व्यवस्थित आलेलं आहे का. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे पहा बरोबर मध्य आहे. असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. आपलं आता इथे बरोबर आहे, म्हणजे कमी जास्त सुद्धा होणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे. आणि जर ह्या बाजूला जर तुमचा कपडा जास्त शिल्लक राहिला तर अजून 1-2 तुम्ही ते चुन्या सुद्धा टाकू शकता. त्याच पद्धतीने ह्या पद्धतीने टाकल्या त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकू शकता. आता ह्या जरी बाजूला शिल्लक राहिला तर त्या पद्धतीने अजून तुम्ही 1-2 चुन्या सुद्धा टाकू शकता. आणि जर कपडा जर अपुरा असेल तर मग तुम्हाला इथलं थोडंसं ओपन करून घ्यावं लागणार आहे. पण अशाच पद्धतीने तुम्ही ठेवून बघायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आपण कट करून घेतली होती. हे अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरायचं नाहीये. इथे आपली पट्टी जोडून झाली. आता ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्या. हे पहा एकदम कडेकडेला ह्या कापडावरती आली पाहिजे. हे पहा एकदम कडेकडेला हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा ही दुसरी सुद्धा बाही मी अशाच पद्धतीने तयार करून घेतली. आता इथे बघू शकता खोलगट बाजूला आपण अशा पद्धतीने मार्किंग केलं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त खोलगट बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला इथे करायचं नाही. उंच बाजू ती पाठीमागची बाजू असते. हे पहा खोलगट बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. ह्याच्या समोरच बरोबर ही मार्किंग केलेली बाजू हे पहा ही बाजू अशी ह्याच्या समोर ठेवून घ्यायची. म्हणजे काय होतं बाही आपली तिथे उलटी होत नाहीये. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाही एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी असं ठेवून घ्या म्हणजे तुमचं तिथे कधीही उलटं होणार नाहीये. आता आपल्याला ह्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी अस्तर जोडून घेतलं. हा कपडा अस्तरच्या ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपण पूर्ण दापटीप टाकून घेतली. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला अस्तरला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा आपला कपडा शिल्लक आहे ना कडेचा तो पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
इथे मी पाठीमागच्या बाजूला पूर्ण अस्तरला शिलाई मारून घेतली। आता जेवढा शिल्लक कपडा आहे तो हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा बाहीला अशाच पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर शिलाई करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने जेवढं आपलं शिल्लक आहे तेवढं व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता व्यवस्थित कट झालेला आहे। बाही अशा पद्धतीने ठेवा। हे पहा इथे इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित आहे का ते बघा आणि ते बरोबर मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आता दुसरी सुद्धा बाही तुम्हाला अशाच पद्धतीने अस्तर जोडून शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत। इथे आपली बाही डिझाइन तयार झालेली आहे बघू शकता आणि मी ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला जोडून दाखवलेले आहे। अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि शिलाई करायची आहे। आज मी तुम्हाला खूप सोपी सुद्धा पद्धत समजून सांगितलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊजला सुद्धा लावल्याच्या नंतर खूप दिसायला अशी सुंदर अशी बाही डिझाइन तुम्हाला दिसणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा करून बघायचं आहे। बाहीची उंची 7 इंच आहे, तुम्ही तुमच्या मापाची आवडीनुसार उंची ठेवायची आहे। इथे घडी मी 9.5 इंच ठेवलेली आहे। इथे मी ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, त्याच्यावरती बाही अशा पद्धतीने बरोबर अशी ठेवून घ्या। बरोबर तेवढ्या उंचीचा आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे। इथे आपली व्यवस्थित दापटीप टाकून झालेली आहे। आता इथे सुद्धा हे अस्तर पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपण पूर्ण अस्तर व्यवस्थित जोडून घेतलं। आता अशा पद्धतीने आपल्याला इथे बाहीची घडी करून घ्यायची आहे आणि मधून बरोबर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे आपल्याला दोन्ही बाजूने थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे, ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने। आता इथे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे। 11.5 इंचाची मी इथे पट्टी काढून घेतलेली आहे। आता ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्या। हे पहा ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे बाही आपल्याला इथे आणि इथून बरोबर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने बाही आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला आता इथे आपल्याला बाही अशा पद्धतीने पकडा इथे हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे आपण बरोबर मध्याचं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं। आता इथे ही बाजू ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या, बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपण व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेतलं। आता ही बाजू
इकडच्या बाजूला ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। हे दोन्हीचं सुद्धा अंतर सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे, किंवा असं मोजून घ्या म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसेल। हे पहा, हे किती आहे, 2.25 इंच। मग इथे तुम्ही काय करा, 2.25 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या म्हणजे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे। हे पहा, या सुद्धा बाजूला बरोबर इथं असं 2.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। आता परत एकदा इथून आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल। आणि इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आता इथे अशा पद्धतीने पकडा आणि बाहीचं बरोबर इथं असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन लावून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपली पूर्ण बाही डिझाइन बनवून झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरती बाही डिझाइन बनवून बघायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन लावून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे। आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला समान मार्किंग करूनच मग ही डिझाइन तुम्ही व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायची आहे म्हणजे दिसायला ते व्यवस्थित दिसणार आहे। तुम्ही सुद्धा काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाइन बनवून घ्यायची आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।